एक संध्याकाळ आयुष्याची हलक्या पावलांनी जवळ आली, माझ्या विचारांच्या लाटेवर रेतीचे महाल उभे करून गेली. निसर्गाच्या सानिध्यात किती छान वाटतं. सोबत कुणी नसलं तरी कुणी असल्यासारखंच वाटतं. माघारी पावलांना खरंच थांबवावंसं वाटतं. अशाच एका सुंदर दिवशी आम्ही आमची संध्याकाळ एका शांत ठिकाणी सूर्यास्त बघताना घालवली. पुण्याच्या जवळ 1 तासाच्या अंतरावरती एक अशी सुंदर आणि लपलेली जागा आम्हाला मिळाली. दुपारी 3 वाजता आम्ही आमच्या मित्रांसोबत निघालो. खरं तर आम्हाला ही जागा त्यांनीच दाखवली. पहिल्यांदा आम्ही या जागेबद्दल ऐकलं त्यावेळेस आम्हाला खूप जास्त एक्साइटमेंट होती. वीकेंडला आम्ही तिथे कल्ला टाकायचं ठरवलं. खूप छान आणि शांत वातावरणात आम्ही निघालो. बिलकुल रोडवरती गर्दी नव्हती. दुपारी तसेही कोण जातं म्हणा, पण आम्हाला सनसेट मिस करायचा नव्हता. म्हणूनच आम्ही दुपारी निघालो. 1 तासात आम्ही त्या ठिकाणी पोहोचणार होतो. ताम्हिणी घाटातला रोड तसा बऱ्यापैकी चांगला झालाय मित्रांनो. त्यामुळे जर तुम्हाला आता न्यू इयरला जायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊ शकता. ताम्हिणी घाटाकडे जाताना तुम्हाला पॅराडाईज कॅफे लागतो. कॅफेमध्ये एंट्री केल्यावर तिथूनच पुढे तुम्हाला एक छोटासा ट्रेक करत पाण्याजवळ पोहोचायचं असतं. खूप दाट झाडीतून जरी जावं लागलं तरी भीती नाही, कारण पूर्ण प्रॉपर्टीला फेन्सिंग आहे. तुम्ही तिथे जाऊन छान वेळ घालवू शकता, फोटोज काढू शकता. तिथे राहण्याची पण सोय आहे. तुम्हाला जर तुमच्या फॅमिली सोबत जाऊन तिथे स्टे करायचा असेल तर तोही तुम्ही छान करू शकता. तिथे अगदी पाण्याजवळ जायचं नसेल तरी वर कॅफेमध्ये बसून पण तुम्ही छानसा व्ह्यू एन्जॉय करू शकता. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे जाणार असाल तर त्यांचा मावा केक नक्की ट्राय करा. आम्ही आमचा वेळ खूप छान एन्जॉय केला. जुन्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. मोमूच्या बाबाला आणि मोमूला तर लय मजा आली तिकडे. एकदम जुन्या आठवणींमध्ये गुंग झाले होते. तो वेळ, तो क्षण आम्ही पूर्णपणे एन्जॉय करायचा, पूर्णपणे आत्मसात करायचा प्रयत्न करत होतो. तुम्ही तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, फॅमिलीला घेऊन इथे नक्की जाऊ शकता आणि छान संध्याकाळ एन्जॉय करू शकता. मंडळी, कधी प्लॅन करताय? कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आपल्या आवडत्या लोकांची काळजी घ्या आणि हसत राहा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.